नमस्कार मंडळी, मी उमेश चव्हाण आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल उमेश डायरीमध्ये. तर आज आहे संडे आणि संडेचं तर तुम्हाला माहितीच असेल, मी घरीच असतो, सहजासहजी कुठे जात नाही. त्यामुळे आजचा दिनक्रम तोच आहे आणि आमची परी छान चहा बनवते. तुम्हाला दाखवतो परी कशी चहा बनवते ते आणि त्याचा आस्वाद पण घेऊया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज खास आम्ही म्हणजे वडापाव बनवणार आहोत आणि ते पण तुम्हाला दाखवतो मी कसं कसं बनवणार आहे ते आम्ही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. परी आमची चहा बनवते. तर किती चमचे साखर टाकलीस परी? 6? एवढी गोड? आणि चहा पावडर? तर आता आपण परीने चहा बनवते हे बघितलं आणि आता आपण हा चहा पिऊया. छान झालाय, चांगला झालाय. परीने केलेला चहा घेऊन वापर आवडतोच, असं मलाही आवडलंय. चला तर मग पुढच्या वेळेला. तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग आपण वडापाव बनवूया. तर सर्वप्रथम आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत. आपले 1 किलो बटाटे ते उकडून घेतलेले आहेत. आता बटाटे उकडून झालेले होता. आता आपण त्याच्या म्हणजे ठेचा बनवून घेऊया लागणारा. त्यासाठी आपण ह्या 10 मिरच्या आहेत, ओके, आणि 15 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या आपण मिक्सरला लावून घेऊया. आणि हा ठेचा आपण मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याला फोडणी देऊया. तर आपण सुरुवातीला थोडं तेल टाकून घ्यायचं फोडणीसाठी. आणि तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये टाकायचं आता आपल्याला मोहरी टाकूया थोडी. मोहरी तडतडली बरोबर असता. आपण जी पेस्ट केलेली आहे ती टाकूया. पेस्ट केलेली आहे ती म्हणजे हा ठेचा ठेचा टाकला की बोलतात स्वाद चांगला येतो. वडापाव बनवणं हे माझं स्वप्न आहे ॲक्च्युली. ठेचा परतून घ्यायचा. ठेचा चांगला परतून झालेला आहे आणि आता आपण गॅस बंद करून घ्यायचा. झाल्यावरती त्यामध्ये अर्धा टीस्पून आपण हळद टाकूया. कारण की हळद जर आधी टाकली तर ती करपते, म्हणून हळद आपण नंतर टाकून घ्याव्या. बटाटे स्मॅश करून घ्यायचे तसे बारीक. मग झालेलं आहे. आता यामध्ये आपण जो ठेचा बनवलेला आहे तो टाकायचा.
एक मिरची वाटतं ग्राइंड झाली नाही. ठेचा बनवलेला तो टाकलाय. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि मीठ टाकून घ्यावं. थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मोबाईलमध्ये कलर वेगळा दिसतोय, ॲक्च्युअली ते झालंय बरोबर. सगळं झालेलं आहे. कलर पण छान आलाय. आपल्या मोबाईलमध्ये जरा वेगळा कलर दिसतोय, त्यामुळे ओके. हे झालेलं आहे. आता आपण ते पीठ तयार करायला घेऊया बेसनचं. तर आता आपण घेतलेलं आहे 2 वाटी बेसनचं पीठ. त्याच्यामध्ये 1 वाटी आपण पाणी टाकायचं आहे. 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. एक वाटी पाणी घेऊन आपण असं फेटायचं. थोडंसं फेटायचं नसतं ॲक्च्युली, गुठल्या झाल्यात ना त्या गेल्या पाहिजेत, नाहीतर खराब होणार ते. हे आता बेसनचं हे तयार झालं, बॅटर तयार झालं आहे. आता आपण वड्याचं हे करायला घेऊया, गोल करायला घेऊया. हे आता आपले किती वडे तयार? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 वडे तयार झालेले आहेत. मोठे केलेत मी जरा, वेळ पण झाला खूप, मोठे केलेत. तर त्याला आता आपण फ्राय करून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये वडे टाकायला सुरुवात करूया. तर बघूया. तर हे आपले वडे झालेले आहेत. ओके, आता ते मी काढून घेतो. हे आहे चटणी बनवायची आपल्याला. तर ह्याच्यामध्ये चुरा टाकलेला आहे. चुरा आहे, आपला लसूण आहे, थोडा तिखट आहे आणि मीठ टाकलेलं आहे. आता आपण त्याला वाटप करून घेऊया त्याचं. तर ही चटणी आता आपण वाटून घेतलेली आहे आणि आता आपण बघूया आपला प्रेक्षकांचा अभिप्राय काय आहे तो. चलो, आता आपला वडापाव रेडी आहे खाण्यासाठी. तर चला, तर मग दाखवतो आमचे वडे किती झाले. हे पाव आणि हे आमचे 2 चिल्ली पिल्ली. आता सुरुवात करूया आपण खायला. पहिल्या दोघांपासून सुरुवात आपली. वडा गरम असेल, तोंड भाजेल, सांभाळून खा. आणि ह्याला तुम्ही ओळखला असेल तर सांगा, मुलगा आहे की मुलगी आहे? कमेंटमध्ये टाका मला.
हा. हळू हळू हळू. खरंच छान झालाय. खायला पण लागेल. याला अजून वडा लावता येत नाही पावाला. हे खा. हा. आता सुरुवात, खरी कमेंट आता माझा बाबू देणार आहे. हो हो हो, ऍक्टिंग. कसं आहे कीर्ती घे. टेस्ट सुंदर आहे. पहिला प्रयत्न आहे, ठीक आहे. नाहीच बोलता येणार ना, पण ठीक आहे. खूप दिवसातून काहीतरी बनवलंय मी घरी. तर आता मी खातो. थँक्यू. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्या छान छान कमेंट येत नाही आहेत, त्या आम्हाला द्या, म्हणजे कळेल मला अजून काय सुधारणा करायची आहे. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुझं विश्रांती.